नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. या वर्षीची शेवटची दर्श अमावस्या ही यावर्षी 18 मार्च 2026ला आली आहे. आणि या शेवटच्या दर्श अमावस्येला कोणती सेवा आपण करावी, कोणते उपाय करावे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, 18 मार्च 2026ला सकाळी 8:26 अमावस्या ही सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 19 मार्चला सकाळी 6:54 अमावस्या ही संपणार आहे. म्हणजे 18 तारखेला संपूर्ण दिवसभर अमावस्या ही असणार आहे आणि 19 तारखेला गुढीपाडवा आहे. मराठी नवीन वर्ष या दिवशी सुरू होतं. चैत्र महिनाही सुरू होत आहे आणि ज्यांना काहीच करणं शक्य झालं नाही त्यांनी यंदा म्हणजेच 18 तारखेला काही गोष्टी या आपल्या घरामध्ये आवर्जून करायच्या आहेत. आणि त्यातील सर्वात महत्त्वाची म्हणजेच तुमच्या घरातील साफसफाई, घरातील स्वच्छता. अमावस्या हा दिवस लक्ष्मी प्राप्तीचा दिवस मानला गेला आहे आणि त्यामुळे आपण लक्ष्मीपूजन अमावस्येच्या दिवशीच करत असतो. पण माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये तेव्हाच येते जेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण करणाऱ्या वस्तू असत नाही. त्यातील सर्वात महत्त्वाचं येतं ते म्हणजे आपल्या घरातील स्वच्छता. घरातील जाळं, धूळ साफ करणे, तसेच ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यामध्ये आई भगवतीची सेवा आहे आणि नवीन वर्षाचं आपण स्वागत करत असतो. त्यासाठी घरातील स्वच्छता खूप महत्त्वाची असते. तर मुख्य दरवाजा आपल्याला साफ करायचा आहे, घरातील स्वच्छता करायची आहे, घरातील जे काही जाळं असेल ते आपल्याला काढायचं आहे. ज्या काही जुन्या पुराण्या वस्तू असतील ज्या आपण वापरत नाही तर त्या देखील आपल्याला काढायच्या आहे किंवा त्या बिघडल्या असतील तर त्या दुरुस्त करून घ्यायच्या आहे. त्यासोबतच घराचा उंबरा आपल्याला स्वच्छ करायचा आहे. घराच्या उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर घरातील नकारात्मक ज्या काही वस्तू आहेत त्या बाहेर काढायच्या आहे. ज्यामध्ये चप्पल असेल, चप्पल तुटलेली असेल तर ती नीट करून घ्या किंवा ती तुम्ही वापरत नसाल तर ती देखील आपल्याला बाहेर काढायची आहे. त्यामध्ये येतात भांडे, कपडे. जे कपडे तुम्ही वापरत नसाल तर ते देखील आपल्याला बाहेर काढायचे आहे आणि तुटलेले किंवा तडा गेलेले भांडे असतील जे आपण वापरत नाही किंवा वापरत जरी असाल पण ते तुटलेले असेल किंवा तडे गेलेले असतील तर ते देखील आपल्याला घराच्या बाहेर काढायचे आहे. कारण यामुळे घरामध्ये नकारात्मकता तयार होत असते. अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील स्वच्छतेबरोबरच घरातील जे काही टॉयलेट बाथरूम आहे तर ते देखील आपल्याला स्वच्छ करायचं आहे. जेव्हा राहू खराब होतो तेव्हा बऱ्याच अडचणी आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होतात. आपली कामं होत नाही, अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येतात, आपल्या कामामध्ये अडथळे येतात. मग आपण गुरुजींकडे जातो आणि ते आपल्याला राहूचा एक मंत्र दिला जातो. त्याचं नामजप आपल्याला करायचं असतं आणि त्याबरोबरच राहू म्हणजे नकारात्मकता. राहू आपल्या संपूर्ण शरीरावर असा ताबा करत असतो. तर ही नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी आणि ती जास्त असते ती आपल्या टॉयलेट आणि बाथरूममध्ये असते आणि त्यामुळेच अमावस्येच्या दिवशी आवर्जून आपल्या संपूर्ण घराची साफसफाई आपल्याला करायचीच असते. पण त्याबरोबरच आपलं जे टॉयलेट बाथरूम आहे तर त्याची देखील आपल्याला स्वच्छताही करायची असते. त्याबरोबरच अमावस्येला लक्ष्मी प्राप्तीची सेवा उपाय देखील आपण करत असतो. ज्याप्रमाणे आपण कुंचनची सेवा करतो तसेच या दिवशी आपले देव स्वच्छ करून ठेवावे. आणि दुसऱ्याच दिवशी पाडवा देखील येतो. घरातील स्वयंपाक करायचा असतो, गुढी उभारायची असते, म्हणून आदल्याच दिवशी आपलं देवघरातील जो काही भाग आहे तर तो स्वच्छ करायचा असतो. तसेच फरशी आपल्याला पुसायची असते. तर त्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद, थोडंसं लिंबाचा रस आणि थोडंसं खडे मीठ, गोमूत्र थोडं थोडं टाकून याने आपल्याला आपलं संपूर्ण घर हे स्वच्छ करायचं असतं. त्यासोबतच नारळाचा उतारा देखील तुम्ही या दिवशी करू शकता. तसेच कर्पूर होम देखील तुम्ही करू शकता. या दिवशी घरातील नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी आणि घरामध्ये सारखी कटकट होत असेल तर त्यासाठी खूप प्रभावी एक सेवा देखील आपल्याला करायची आहे. तर यासाठी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी आपल्याला थोडीशी घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला अंगारा टाकायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला 11 वेळा वेदोक्त वल्गा सुक्तम पठण करायचं आहे आणि 11 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे. हे म्हणून झाल्यानंतर ती मोहरी आणि ती जी रक्षा आहे तर ती आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये थोडी थोडी टाकायची आहे, फक्त टॉयलेट बाथरूम सोडून. आणि त्यानंतर दिवसभर आपल्याला झाडू मारायचा नाही, तर दुसऱ्या दिवशी आपल्याला ती संपूर्ण रक्षा आणि पिवळी मोहरी ही झाडून घ्यायची आहे आणि ती तुम्ही डस्टबिनमध्ये टाकू शकता. तर यामुळे घरामधील जी काही कटकट नकारात्मकता असेल घरामधील तर ती नष्ट होते. आणि कालभैरव
अष्टकम खूप प्रभावी सेवा आहे. ज्या घरामध्ये ही सेवा रोज होते त्या घरामध्ये भूत, बाधा, पिशाच बाधा, कटकट राहत नाही. पण रोज शक्य होत नाही तर तुम्ही या दिवशी नक्कीच ही सेवा करावी. यासोबतच हिरण्यदान देखील तुम्ही या दिवशी करू शकता. पितरांसाठी अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीची आणि पितरांच्या सेवेसाठी आहे आणि त्यांच्या नावे जर तुम्ही हिरण्यदान संकल्पयुक्त केला, 11 अमावास्या जर केला तर पितृदोष हा कमी होण्यास मदत होते. हिरण्यदान हे गुरुजींना स्वतः जाऊन द्यावे. तर आवर्जून तुम्ही अमावस्येच्या दिवशी, अमावस्येच्या आदल्या दिवशीच तुम्ही या सर्व गोष्टी कराव्या.